100 वर्षापूर्वी या महामानवाने भारताला एक वेगळा विचार दिला, या देशाला संविधानासारखा एक मोठा पाया दिला। आणि या जयंत्या जेव्हा आपण साजऱ्या करतो तेव्हा छानपैकी डीजे आणणं आणि पोपटासोबत तुमचा डान्स सुरू होणं, ते काही जयंती हे दोन्ही महापुरुष काही उत्सवाची प्रतीका नाही। फुल्यांवरती आता नवा चित्रपट येतो आणि तो चित्रपटामध्ये थेट इथला जो ब्राह्मणवाद आहे, इथली जी अभिजन वर्गाची सत्ता आहे, त्या सत्तेला डायरेक्ट छेद देण्याचं काम त्या पिक्चरमधून ते काही जे क्लिप्स बाहेर येतात त्यातून दिसत आहे। आणि ज्याने शाहूराजाची भूमिका केलेली आहे त्याने कमीत कमी शाहूराजा वाचला पाहिजे। जातीव्यवस्था आणि ब्राह्मणशाहीचे समर्थक यांच्या दृष्टिकोनातून फुले काय किंवा आंबेडकर काय हे विलनच आहे। महाराष्ट्रीयन समाज सुधारला की मागे गेला। आंबेडकरी विचार किंवा आंबेडकर वाद ज्याला आपण म्हणतो, आता वाद म्हटलं की लोकांना वाद करायची सवय आहे। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असंच म्हटलं जातं, हा सावरकर टिळक आणि चिपळूणकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात नाही। मग जेव्हा घटना समितीच्या निवडणुकीत बाबासाहेब निवडणुकीला बंगालमधून उभे राहिले तर काँग्रेस पक्षातर्फे पटेलांनी हे का घोषित केलं की आम्ही आंबेडकरांना घटना समितीमध्ये येऊ देणार। ते झाल्यानंतर काँग्रेस पक्षालाच MR जयकरांच्या रिक्त झालेल्या पुण्यातल्या सर्वसाधारण जागेवरती बाबासाहेबांना का म्हणून निवडून घ्यावं लागलं याचं उत्तर काँग्रेसने द्यावं। आणि मग जर तुम्ही घेतलं तर आंबेडकरांनी कोणत्या अटीवर ते मान्य केलं की समोरच्या दिव्याच्या खांबाला टांगून मारलं तरी चालेल, पण मी सही करणार। अलाहाबादला पाहिलं, प्रयागराजला म्हणजे हिंदूच्या श्रद्धा एकीकडं आणि श्रद्धेतला बाजार इकडे कुंभमेळ्यात। आंबेडकरी राजकारणाला फक्त सत्तेसाठी राजकारण नको आहे, त्यांना राजकारण नव्या समाज निर्मितीसाठी हवं आहे। स्वतःची राजकीय ताकद आंबेडकरी राजकारणानं मजबूत करावी आणि त्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी अजेंडा राबवावा, हीच खऱ्या अर्थानं जयंती आहे। नमस्कार, केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत। आज आपण संवाद साधणार आहोत भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ, संविधान तज्ञ, आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर। माने सरांची आजची ही जी मुलाखत आहे, संवाद आहे, जी चर्चा आहे, ती एकंदरीत जयंती निमित्ताने महात्मा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही आपली मुलाखत असणार आहे। त्याचबरोबर अलीकडेच 11 एप्रिलला क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित झालेलं यांचं पुस्तक द डायनॅमिक्स अँड रेलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम, आंबेडकरवादाची गतिशीलता आणि प्रासंगिकता, या पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्या पुस्तकाबद्दलची चर्चा आणि त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण यावरची विस्तृत चर्चा आज आपण सरांसोबत करणार आहोत। तर लोक हो, आपण मुलाखतीकडे वळूयात। एप्रिलचा महिना हा तर विशेष जयंतींचा महिना आहे। भारतीय दर्शनशास्त्राचे गाढे अभ्यासक महापंडित राहुल सांकृत्यायन, भारताचे आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले आणि हा संपूर्ण भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महामानवांचा जयंती उत्सव ह्या महिन्यात साजरा केला जातो। आता काहीच दिवसांपूर्वी 11 एप्रिलला आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती साजरी केली आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। या जयंतीविषयक आपण आजचे आपले पाहुणे, वक्ते, मार्गदर्शक ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त, म्हणजे बाबासाहेब आज 134व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे आणि 35व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे। 100 वर्षापूर्वी या महामानवाने भारताला एक वेगळा विचार दिला, वेगळ्या
म्हणण्यापेक्षा भारताचा जो मूळ विचार आहे, मूळ गाभा आहे, त्याबद्दल लोकांना जागृत केलं, या देशाला संविधानासारखा एक मोठा पाया दिला, त्या महामानवाला अभिप्रेत असलेला भारत आज आहे का? तुमचं म्हणणं काय? सर्वप्रथम खरं म्हणजे जयंत्या हा जो प्रकार आहे त्याच्याविषयी आजकाल भाष्य करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. त्याचं कारण असं की महापुरुषांच्या जयंत्या आपण का करतो? उत्सव म्हणून, बरोबर, चेतना म्हणून, प्रबोधन म्हणून, परिवर्तनाच्या टप्प्यातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून, नव्या पिढीला महापुरुष पोहोचावा म्हणून, वेगवेगळे त्याचे हेतू जेव्हा लक्षात घेतो तेव्हा महापुरुषांच्या जयंत्या आदरापोटी, उपकारापोटी आणि मग जाणीवेपोटी किंवा नव्या पिढीकडे त्या जाणीवा ट्रान्सफर कराव्या या भावनेतून या महापुरुषांच्या जयंत्याकडे पाहिलं पाहिजे. आनंद उत्साह हा जरी त्याचा भाग असतोच तरी त्याची मूळ प्रेरणा हा त्याचा एक सेंट्रल भाग असायला हवा. महात्मा फुलेंची जयंती पहिल्यांदा 11 एप्रिल आहे आणि मग बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल. 14 एप्रिलला. म्हणजे हे दोघेही तसे गुरु शिष्य. ते एप्रिल महिन्यातच जोडून कसे आले तो एक वेगळा भाग आहे. आणि तुम्ही ज्यांचा उल्लेख केला राहुल संस्कृती आहे ते देखील त्याच 9 एप्रिल म्हणजे 9, 11 आणि 14 हा एप्रिल महिन्यातला हा एका नव्या विचारधारेच्या प्रवाहातले हे 3 महापुरुषांच्या जयंत्या आहेत. आणि या जयंत्या जेव्हा आपण साजऱ्या करतो तेव्हा मूळ मुद्दा जो असतो की त्या महापुरुषाला अभिप्रेत असणारा समाज, विचार, दर्शन घडावं हा त्याच्या पाठीमागची प्रेरणा असते. अगदी. पण आजकाल ते थोडंसं मागं पडत चाललंय आणि त्याला एक उत्सव, सण, परंपरा, इव्हेंट्स याचं इव्हेंट मॅनेजमेंट याचं एक रूप आलेलं आहे. अगदी. आणि जेव्हा अशा प्रकारचं रूप त्याला येतं तेव्हा त्याला त्या महापुरुषाचा मूळ विचार त्याच्यामध्ये हरवला जाण्याची शक्यता असते. त्या महापुरुषाचं जे काही तत्वज्ञान असेल, विचार प्रणाली असेल ती थोडीशी बाजूला पडली जाण्याची शक्यता असते. आणि तेच आजकाल फुल्यांच्याही बाबतीत झालंय अगदी आणि बाबासाहेबांच्याही बाबतीत. त्यामुळं या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या मंडळींना पहिल्यांदा आपण हे स्पष्ट सांगायला हवं की बाबा हे दोन्ही महापुरुष काही उत्सवाची प्रतीका नाहीत. अगदी बरोबर. ही एका मोठ्या मानवी लढ्याच्या मूल्याची प्रतीक आहेत. अगदी. एका संघर्षाची प्रतीक आहेत आणि तो संघर्ष पुढे नेण्याची प्रेरणा ही त्यांच्या जयंतीतून यायला हवी. तो त्यांचा मानवी हक्काचा लढा हा नव्या पिढीकडे परिवर्तित व्हावा अगदी हे त्या जयंती उत्सवातून प्रतीत व्हायला हवं. पण दुर्दैवाने जसं होत नाही. समतामूलक समाज घडवण्याच्या दृष्टीने आपण तेच त्यांना जो अभिप्रेत असणारा जो काही समाजाचा आदर्श आहे किंवा आदर्श समाजाची संकल्पना आहे अगदी हे जे त्यांना अभिप्रेत असतं त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जयंत्याचा हा ते प्रयोजन असायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण मी काल परवा एका सोशल मीडियाला आपण रेग्युलर स्क्रोलिंग करत असतो आणि मी स्क्रोलिंग करताना पाहिलं तर एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने जो सध्या वादग्रस्त आहे त्या अभिनेत्याने असं वक्तव्य केलंय की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असंच म्हटलं जातं, हा सावरकर, टिळक आणि चिपळूणकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात नाही. ह्याच्याकडे जरा बघायला हवं, या गोष्टींकडे आपण वळायला हवं. आणि मग हे सगळं सर म्हणजे ही जी काही प्रतिगामी जे डाग लागलेला आपल्याला आणि आपण असं म्हणतो की फुले शाहू आंबेडकरच का, हे तुम्ही मला सांगाल का? काय आहे की असं जर कोणता अभिनेता म्हणाला असेल, सोलापूरकर म्हणाले, तर ते त्याने स्वतः चिंतन केलं तर बरे होईल. अगदी. कारण असं आहे की कालसापेक्षता फार महत्वाची असते. कदाचित ते त्यांचा जे उल्लेख करतायत ते आजकाल प्रासंगिक नसावेत.
नसावेत. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आता मागं पडू लागलेली असावी. खरंय खरंय. आणि ही वस्तुस्थिती आहे की एका कालखंडामध्ये महाराष्ट्र हा टिळक आणि चिपळूणकरांच्या परंपरेनं हा पुढे आला होता किंवा त्या पद्धतीनं तो मांडणी होत होती. पण फुल्याच्या नंतर हे सगळे प्रवाह थांबले. खरंय. म्हणजे फुल्यांचा झंझावातच एवढा मोठा आहे की त्याच्या समोर चिपळूणकर असतील किंवा आणखीन कोणी असतील अगदी ते प्रवाह टिकू शकले नाहीत. अगदी हे निर्विवाद सत्य असताना सत्य. असे अनाठाई प्रश्न निर्माण करून विनाकारण नवीन वाद जोपासल्याची जी काही तथाकथित मंडळीत काही प्रवृत्ती आहे त्याचंच प्रतीक आहे मी असं त्या अभिनेत्याबद्दल म्हणू शकतो. अगदी. वास्तविकता त्याने शाहूराजाची भूमिका केलेली आहे एका मोठ्या दीर्घ मालिकेमध्ये. आणि ज्याने शाहूराजाची भूमिका केलेली आहे त्यानं कमीत कमी शाहूराजा वाचला पाहिजे. कारण त्या कालखंडात माझी त्यांची भेट झालेली होती. त्यामुळे शाहूराजा ज्यानं आत्मसात केलाय त्याला हा प्रश्न पडणारच नाही. अगदी बरोबर. आणि आजच्या कालखंडामध्ये ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राची जी ओळख आहे की छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अशीच आहे. आणि ही ओळख असण्याच्या पाठीमागं कारण आहे की महाराष्ट्राला एका सामाजिक बदलांच्या चळवळीचा मोठा पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे, एक संघर्षाचा बॅकग्राऊंड आहे. आणि या बॅकग्राऊंडमध्ये छत्रपती शिवराय असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, ही वेगवेगळ्या अर्थानं समाज मनावरती रूढ झालेले हे महापुरुष आहेत. शिवराय एक ठीक आहे त्यांच्या हातात सत्ता होती, पण फुले शाहू आंबेडकरातले शाहू जर सोडले तर फुले आणि आंबेडकरांच्याकडे कोणती सत्ता नव्हती. हो अगदी. त्यांच्याकडे जी काय असेल ती विचाराची सत्ता म्हणू आपण, विचाराची ताकद म्हणू, संघर्षाची ताकद म्हणू, किंवा त्यांनी जी मूल्य स्वीकारली त्या मूल्यांची ताकद. पण शाहू आणि छत्रपती शिवराय या दोघांचा जर उल्लेख केला, अपवाद केला तर फुले आणि बाबासाहेब हे महाराष्ट्रात एवढे लोकप्रिय का, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही एवढे लोकप्रिय का, तर त्यांना बदलत्या कालखंडातील समाज मनाचा, व्यवस्थेचा एक भास होत होता की असं असायला हवं, अशी रचना असायला हवी. म्हणजे प्राचीन काळातल्या व्यवस्था मोडून काढून नवसमाज निर्मिती कशी असायला हवी, त्याची स्वप्न किंवा आदर्श जसे बुद्धाने पाहिले तसेच महात्मा फुले आंबेडकरांनी पाहिले. आणि त्यामुळं हा जो काही बाळबोध स्वरूपाचा जो प्रश्न आहे की काही मंडळी तो सोशल मीडियाला गाजतोय. ठीक आहे, सोशल मीडियामध्ये काही गोष्टी गाजत असतात कारण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपयोग आणि दुरुपयोग या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच रीगला घेऊन मी असं म्हणेन, बाबासाहेबांनी ज्या महामानवाला, ज्या क्रांतिबांना आपलं गुरु मानलं ते महात्मा ज्योतिराव फुले, त्या फुल्यांवरती आता नवा चित्रपट येतोय. आणि त्या चित्रपटाची पार्श्वभूमी इतकी जबरदस्त आहे की एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने हिंदीतल्या तळे तो आता ह्या चित्रपट येतो. आणि त्या चित्रपटामध्ये थेट इथला जो ब्राह्मणवाद आहे, इथली जी अभिजन वर्गाची सत्ता आहे, त्या सत्तेला डायरेक्ट छेद देण्याचं काम त्या पिक्चरमधून, त्या काही ज्या क्लिप्स बाहेर येतात त्यातून दिसत आहे. केवळ त्या क्लिप्स, त्या पिक्चरचे प्रोमोज बाहेर येत आहेत म्हणून पुण्याला आणि फुलेवाड्यात देखील अगदी मुर्दाबादची घोषणा झाली. आणि आता ते जोरात सुरू आहे की फुल्यांच्या मूवीला आता विरोध होतोय. म्हणजे जिकडे संभाजी महाराजांच्या मूवीचं स्वागत झालं, शाहू महाराजांच्या मूवीचं स्वागत झालं, शिवाजी महाराजांच्या मूवीचं स्वागत होत आहे, बाबासाहेबांच्या सिरियलचं स्वागत होतं, आता मूवी येईल, पण फुले हे लोकांना मार्मक ठरत आहेत का ते बहुजन संस्कृतीचे जनक आहेत म्हणून ते एकदम त्यांच्या मर्मावर बोट ठेवणार आहेत म्हणून असं वाटतंय? महात्मा फुले इथल्या प्रस्थापित वर्गाला पचवता येणं शक्य नाही. कारण फुल्यांचा एल्गारच एवढा मोठा आहे आणि तो बहुआयामी आहे. तो सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा अर्थानं तो चौफेर हल्ला आहे.
म्हणजे हा देश कुणाचा, इतिहास कुणाचा, इथून सुरुवात. ते पुढं कसं असायला हवं. त्यामुळे फुल्यांचा कॅनव्हास फार मोठा आहे. आणि फुलांचा जो प्रस्थापित वर्गावर, ज्याला आपण फुलांच्या भाषेत ब्राह्मणशाही म्हणतो, ब्राह्मणशाही, बटशाही बटशाही म्हणतो, त्या बटशाहीवरचा त्यांचा जो हल्ला आहे तो थोड्याफार प्रमाणात आपल्याला प्रबोधन करायच्या भूमिकेत रिफ्लेक्ट होतो. हो हो. अन्यथा फुल्यांच्या या म्हणजे प्रिस्क्राफ्ट, ज्याला आपण पेशवाई म्हणतो, ब्राह्मणशाही, पुरोहितशाही म्हणतो, त्याच्यावरती जे फुलांचं आक्रमण आहे ना, ते पुरोहित वर्गाला नेहमीच आपल्यावरचं आक्रमण वाटलेलं आहे. जातीव्यवस्था आणि ब्राह्मणशाहीचे समर्थक यांच्या दृष्टिकोनातून फुले काय किंवा आंबेडकर काय हे विलनच आहे. जरी ते आपल्या बहुजन वर्गासाठी ते मानवी मुक्तीच्या लढ्याचे, शौर्याचे, पराक्रमणाचे प्रतीक जरी असले तरी ब्राह्मणशाहीच्या ठेकेदारांसाठी ते विलन स्वरूपाचेच आहे अगदी. आणि त्यामुळं महात्मा फुल्यांच्या येणारा सिनेमा असेल, कारण म्हणजे महात्मा फुल्यांच्या होते अगोदर पण काय आलेले, त्याला काही तसा फारसा विरोध झालेला नव्हता. नाही, कारण की त्यात तेवढंस त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेबद्दलच थोडंफार त्यांच्या कृतींबद्दल जास्त बोललं गेलं नाही. कृती जास्त. तरी देखील आज जेव्हा फुल्यांच्या कलाकृतीबद्दल म्हणजे सिनेमा जर कोणी विरोध करत असेल तर महाराष्ट्रीयन समाज सुधारला की मागे गेला. हो. याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आहे. खरंय. म्हणजे हा खरंच प्रगत महाराष्ट्र झाला की नाही, हो, सार्वजनिक सत्तेत धर्म देणारा याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. आणि राहिले सिनेमातील वादविवाद तर ते होतच राहतात, त्याच्याविषयी आपण काही फार गांभीर्यानं अगदी दखल घेऊ नये. आणि मी नेहमी म्हणत आलोय की जेवढा महापुरुष मोठा तेवढा वादविवाद मोठा. अगदी. ज्याला महापुरुषाचं मूल्यांकनच नाही त्याच्याविषयी वाद कशाला होईल. अगदी बरोबर. तर जेवढे फुले मोठे आहेत, आंबेडकर मोठे आहेत, म्हणून वादविवाद. आणि म्हणून आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आता आंबेडकरांना स्वीकारलं नाही, ते पचनी पाडायला बघतायत. आणि काही स्वीकारलेलं नाही. शाहूंना काही त्याने स्वीकारलेलं नाही अगदी. पण ते अडॉप्शन प्रोसेस म्हणतो ना, ज्याला अप्रोप्रिएशन की नाही हे आमचेच आहेत, हे आमचेच आहेत. आणि ही मेथड बुद्धापासूनची आहे. हो. म्हणजे बुद्धालाही त्या लाईनीत बसवून टाकलं, हे विष्णूचे अवतार आहेत. त्याच पद्धतीनं आंबेडकरांना देखील आपल्या पद्धतीत बसवायचं, शाहूराजांना बसवायचं. आता फुल्यांना बसवणं फारच कठीण होते, अवघड कठीण आहे. आणि त्यामुळं मग तेही करतील, त्यांचा प्रयत्न तोच असेल. आणि म्हणून फुल्यांच्या इव्हन पगडीला पॅरलल पगडी पुण्यामध्ये पेशवाईची पगडी म्हणून डेव्हलप आहेच. हो. पण आता ती पेशवाईची पगडी कोण घेतं, कोळी. पण फुल्यांची पगडी फार प्रसिद्ध आहे. आणि म्हणून ते सोलापूरकर असो किंवा आणखीन कोणी असो, या मंडळींना एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही कोणत्या विचाराचे समर्थक आहात हा मुद्दा वेगळा. आज भारतीय आणि महाराष्ट्रीयन समाजाला कोणत्या महापुरुषाची गरज आहे तो मुद्दा महत्वाचा. आणि तुम्ही ज्याचा उदो करताय ते आज अप्रासंगिक आहे. आणि फुले शाहू आंबेडकर हे प्रासंगिक आहे. अगदी. आणि म्हणून मग त्यांच्या जयंती असो, त्याला उत्सवाचं रूप जरी आलेलं असलं तरी त्याच्यात प्रासंगिकता एक फार मोठा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून असे वादविवाद जरी झाले तरी फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांनी सुद्धा याला फार गंभीरपणे घेऊ नये. आपण प्रतिक्रियावादी राहण्याची गरज नाही. उलट त्यांना थोडंसं आंदोलन आपण कधी काही करू द्यावी. आपणच काय करायचं करतात. फुल्यांच्या चित्रपटाच्या आगीच आंदोलन सुरू आहे म्हटलं की आपणच सातत्यानं आंदोलन केलं पाहिजे असं जरूर नाही. त्यांनाही थोडंफार करू द्या. त्यामुळे त्यांनी करावं. हा एक आहे की आज समस्त आंबेडकरी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल आणि समग्र भारतीय आपला आज गायडन्स, आपलं मार्गदर्शन ऐकणार आहेत सर. तर ह्या जयंतीनिमित्त येणाऱ्या नव्या पिढीला
ही जी रेनेसान्स ही आपली जी एक विचारधारा आहे, आपली आपली वारसा आहे, आपला परंपरा आहे, हा बदल आहे, आपला बदलीचा जो परंपरा आहे. मग तुम्ही लोकांना याबद्दल काय सांगाल की जयंतीनिमित्त आपण काय ध्येय घेतलं पाहिजे? एक तर मी म्हटलं की महापुरुषांच्या जयंत्या कशासाठी करतो आपण, तर ते उत्सव नाही, फेस्टिवल नाही, तर त्याच्यातून ज्या महापुरुषांनी आयुष्यभर संघर्ष केला, लढा दिला, त्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये या जयंत्याचा एक टप्पा म्हणून उपयोग झाला पाहिजे. अगदी. पण भारतीय मन हे उत्साही, मला सांगायचं की कशा पद्धतीने आयोजन करावं किंवा काय त्याच्याबद्दल मी म्हटलं ना की त्या अंतिम ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे असं. जेव्हा मी म्हणतो की अंतिम ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणार असावं, त्यामुळं नुसत्या प्रबोधनावर भर देता येईल का? नाही. कारण शेवटी समाज हा वेगवेगळ्या मानवी प्रवृत्तीचा असतो आणि सगळेच काही प्रबोधनाच्या पात्रतेचे नसतात. अगदी. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मग टेक्नॉलॉजी असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग असेल, मॉडर्न आर्ट्स आहे त्याचा उपयोग असेल, तुमच्या लोककला असतात त्याचा उपयोग असेल, आणि मग तुमच्या पारंपरिक लिखाण, वाचन, साहित्य हे सगळं आहेच. या सगळ्याच्या माध्यमातून त्या दिशेनेच प्रवास पाहिला. अगदी. मग एखाद्या जयंतीच्या दिवशी तुम्ही छानपैकी डीजे आणलं आणि पोपटासोबत तुमचा डान्स सुरू होणं, ते काही जयंती नाही. बरोबर बोलताय सर. ते तुम्ही खंडोबा ज्योतिबाची जत्रा करणं आणि पोपटासोबत डान्स करणं, अगदी. त्या प्रक्रियेत फरक असा काय मग? हो ना. आणि तुम्हाला आनंदोत्सवच साजरा करायचा तर मग जयंतीचं निमित्त तरी कशासाठी? बरोबर आहे. वेगवेगळी माध्यम आहेत ना, त्यामुळं आनंदोत्सव जरी भाग असला, तो एक आपला घटकच आहे. बरोबर. तो जरी भाग असला तरी त्या सगळ्यांचा फोकस हा त्या महापुरुषाच्या संघर्षावर असायला हवा. कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी पणाला लावलं. अगदी. परिवार असेल, वैयक्तिक अडचणी असतील, त्याचे तमा न करता मान खूप मोठी किंमत मोजली. सगळं सहन करून मग ते फुले असतील, बाबासाहेब असतील, ते जेवढं त्याग बलिदान असं जे करतात, त्याच्यातून एक निर्माण होणाऱ्या समाजासाठी आपणही त्या दिशेने जावं. अर्थात तेवढं सगळ्यांना झेपणार नाही, गोष्ट खरी आहे, जमणारही नाही, पण त्याच्या विरोधात तरी कृती होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. बरोबर. नाहीतर तुम्ही जयंत्या साजऱ्या करायच्या, कोणी वाटेल ते डीजे लावून पैशाचा अपव्यय करायचा, म्हणजे हे काही त्याचे मार्ग नाही. आणि आपल्याकडे ते एकाच दिवशी जयंती दिवशी मुलांना अभ्यास करायला लावणं चांगली गोष्ट आहे, पण एकाच दिवशी अभ्यास करून काय होणार आहे? काय होणार आहे? सातत्याने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपण कॉपी करताना सुद्धा आदर्श कॉपी करायला पाहिजे. बरोबर आहे. आदर्श आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या जयंत्याला उत्सवाचं रूप येण्यापाठीमागे कारण असं आहे की इथल्या प्रस्थापित वर्गाला फुले शाहू आंबेडकरांचा मूळ विचार हा लोकांकडे जाऊ नये असं वाटतं. तो गेला तर त्यातून नवीन आंदोलन उभे राहतात, तो गेला तर त्यातून नवीन संघर्ष. सांस्कृतिक राजकारण आहे. अगदी सांस्कृतिक नाही तर सामाजिक, आर्थिक, राजकीय सुद्धा आहे. आणि ते जर उभं राहू द्यायचं नसेल अगदी, तर ते जाणीवपूर्वक ह्या जयंत्यांना उत्सवाचं रूप देतात, आर्थिक ताकद देतील, मदत देतील, सरकार याला अनुदान देईल, मदत देतं. का तर सरकार आणि इथला प्रस्थापित वर्ग यांना हार्डकोर फुले आंबेडकर, विचाराचे आंबेडकर फुले हे नको आहेत. कारण ते जर जास्तच पुढे आले तर सामाजिक संघर्ष, राजकीय संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, आर्थिक संघर्ष हे प्रकार होतात. खरं आहे. आणि ते प्रस्थापित वर्गाला कुठले आहे
नको असतं, सरकारला कुठलंही नको असतं. आणि म्हणून त्या महापुरुषाच्या एकंदर सगळ्याच संघर्षातून पुढचे संघर्ष होणार नाहीत याची ते काळजीपूर्वक खबरदारी घेतात. बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा फुले. त्या महात्मा फुल्यांच्या जयंतीनिमित्त आपण परवाच 11 एप्रिलला द डायनॅमिक्स अँड रेलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम हे आपलं पुस्तक प्रकाशित केलं सर. केती प्रकाशनाला ही आपण संधी दिली त्याबद्दल आम्ही पहिले आपले आभारी आहोत की हे पुस्तक फुल्यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करणं आणि मग आपण ते बऱ्याचशा पाहुण्यांच्या माध्यमातून आपण हे केलं आणि खूप थाटात तो कार्यक्रम झाला. तर हे पुस्तक निर्मिती मागे हे पुस्तक आता आपण ह्याच काळामध्ये लोकांना दिलं पाहिजे ही संकल्पना आपल्याला कुठून सुचली? असं आहे की माझा प्रवास सामाजिक राजकीय चळवळीतला हा 30-35 वर्षाचा आहे आणि या कालखंडात मी वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळं लिखाण केलेलं आहे. मंडल आयोगाचा निकाल आला तर मी मंडल निकालपत्र नावाचं मराठीमध्ये पुस्तक केलं होतं. BSP देशभर वाढली तर राईज अँड फॉल ऑफ BSP म्हणून किंवा कांशीरामजीचं जेव्हा आगमन झालं तेव्हा टुवर्ड्स इंडिपेंडन्स आणि या सगळ्याचं असं वेळ प्रसंगी लिखाण करत असताना 97ला 96ला अरुण शौरीचं पुस्तक आलं होतं. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मी इंग्लिश पुस्तक त्याला प्रकाशित झालं होतं. म्हणजे लिखाण हा पिंड आहे आपला. आता तुम्ही ज्याचा उल्लेख करताय की गेल्या 11 तारखेला फुल्यांच्या जयंती दिवशी आपण या माझ्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन केलं तर खरं म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगानं मी एक व्याख्यान धारवाड विद्यापीठात 2010ला दिलं होतं आणि तेव्हापासून मी सातत्यानं ही भूमिका मांडत आलोय की आंबेडकरी विचार किंवा आंबेडकर वाद ज्याला आपण म्हणतो. आता वाद म्हटलं की लोकांना वाद करायची सवय आहे म्हणून आंबेडकरी विचार म्हणू संघर्ष आणि कोणताही महापुरुष बनतो तेव्हा आपल्याला 2-3 गोष्टीची कल्पना असायला हवी. एक त्यांचं वैयक्तिक जीवन, त्यांनी जोपासलेले आदर्श आणि त्यांनी केलेला संघर्ष आणि मग 4थ्या टप्प्यामध्ये त्यांना मिळालं यश. हा एक सगळ्यात एक बॅलन्स शीट असण्याची गरज आहे आणि एखादा महापुरुष समजून घ्यायचं असेल तर हे सगळं समग्ररित्या व्यापकरित्या हे आपण जेव्हा तपासतो तेव्हा कळते की तो खरंच महापुरुष कितपत मोठा आहे. बरोबर. या सगळ्या कसोट्यावरती फुले शाहू आंबेडकर सगळे येऊन आलेले आहे. आता तुम्ही जो विचारला की मग हे कालखंडामध्ये असं लिहिण्याची गरज काय, त्याची 2 प्रमुख कारणं आहेत खरं म्हणजे. कारण मी कुठलंही लिखाण जे आहे ते एक चळवळीचा भाग म्हणून केलेलं आहे. मी एक विचारवंत बुद्धिवंत लेखक म्हणून नुसतं लिखाण करायचं या हेतुपोटी ते केलेलं नाही. बरोबर. हे जे पुस्तक आहे द डायनॅमिक्स अँड रिलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम त्याच्यात पाठीमागे 2 कन्सेप्ट आहेत. एक तर आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी देशातल्या संघप्रणित ज्या काय आहेत संघटना विचारधारावाले लोक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आंबेडकरांचं हायजॅक प्रक्रिया जोरात अप्रोप्रिएशन म्हणतो ते एका बाजूला जोरात चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता काँग्रेस पक्ष हा सत्तेतून वंचित आहे, दूर आहे आणि सत्ता दुरवल्यापासून काँग्रेस पक्षाचा कोर वोटर दलित आदिवासी गरीब OBC हा जो होता तर त्यांना आकर्षित करायचं असेल तर आंबेडकरांना जवळ घेतल्याशिवाय जमत नाही आणि मग त्या पोटी तेही आपापल्या पद्धतीनं आंबेडकर कसे काँग्रेसच्या जवळ होते किंवा काँग्रेसनं कसं आंबेडकरांना मदत केली या 2 भूमिका राजकीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. हे दोन्हीकडूनच आंबेडकरांचं ॲब्झॉर्प्शन किंवा अप्रोप्रिएशन की आम्हीच त्यांचं काम पुढे करू. आता हा जो भाग आहे तर खरं म्हणजे हे दोन्ही प्रवाह आंबेडकरांना पूरक होते की मारक होते याचा गंभीरपणे विचार होणं गरजेचं आहे. खरं. आणि हे जेव्हा मी प्रश्न निर्माण करतो की पूरक होते की मारक होते आणि याचं जर उत्तर शोधायचं असेल तर फुले असो किंवा बाबासाहेब असो
त्यांच्या संघर्षात त्याची उत्तर आहेत ना. हो. त्यांच्या संघर्षामध्ये उत्तर आहेत. मग बाबासाहेबांचं पुन्हा पॅक्टमधील म्हणणं असेल, व्हॉट काँग्रेस आणि गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हा ग्रंथ असेल, स्टेट्स अँड सोशलिझम बाबत स्वीकारलेली भूमिका असेल तत्कालीन काँग्रेस पक्षानं, रिव्होल्युशन हिंदू कोड बिलाबद्दल स्वीकारलेली भूमिका असेल, तर ह्या राजकीय झंझावातामध्ये त्यावेळेला त्यांच्यासमोर हा काँग्रेस पक्षच असल्यामुळं त्यांचा संघर्ष काँग्रेस पक्षाविरोधातच राहिला. पण मग अनेक लोकांचं असते नाही शेवटी त्यांना मंत्री, कायदा मंत्री काँग्रेसनंच केलं, घटनेचा शिल्पकार होण्याचा मांडणी केली सर, मान दिला. तर याची मी फार संक्षिप्तपणे मांडणी केलेली आहे, कारण याच्यावरती माझं स्वतंत्र पुस्तक आहे, द मॅन हू कोडिफाईड इंडिपेंडन्स. ते जवळजवळ 400-500 पानाचं इंग्रजीतलं पुस्तक आहे. तरी देखील मी काही मूलभूत प्रश्न निर्माण केलेले आहेत या छोट्या पुस्तकामध्ये. त्यातला एक प्रामुख्याने प्रश्न असा की जर खरंच तत्कालीन काँग्रेस पक्षाला बाबासाहेबांना सहकार्य करायचं होतं तर 2-3 मुद्द्याची उत्तरं कोणीही द्यावी. त्यातला एक मुद्दा, मग जेव्हा घटना समितीच्या निवडणुकीत बाबासाहेब निवडणुकीला बंगालमधून उभे राहिले तर काँग्रेस पक्षातर्फे पटेलाने हे का घोषित केलं की आम्ही आंबेडकरांना घटना समितीमध्ये येऊ देणार नाही? काय कारण होतं असं? बरोबर आहे. हा एका प्रश्नाचं कोणी उत्तर द्यावंच लागेल. म्हणजे एक तर ते काँग्रेसचं धोरण चुकीचं होतं म्हणून तुम्हाला ते मान्य केलं पाहिजे, पटेलांचं धोरण. दुसरी गोष्ट अशी की ते झाल्यानंतर काँग्रेस पक्षालाच एम.आर. जयकरांच्या रिक्त झालेल्या पुण्यातल्या सर्वसाधारण जागेवरती बाबासाहेबांना का म्हणून निवडून घ्यावं लागलं याचं उत्तर काँग्रेसने द्यावे. काय म्हणून घ्यावं लागलं? म्हणजे तुम्ही जुलै 46 मध्ये म्हणताय आंबेडकरांना आम्ही आत येऊ देणार नाही, बरोबर. आणि 47च्या शेवटी तुम्हीच त्यांना जयकरांच्या जागेवर निवडून घेताय. असं काय घडलं या कालखंडात? त्याचा खरं म्हणजे अनेक PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिसर्च करावं. अगदी हा मोठा रिसर्चचा विषय आहे. किंवा याच दरम्यानमध्ये बाबासाहेब बंगालमधून निवडून येतात आणि ज्या क्षेत्राचं ते प्रतिनिधित्व करतात तो भूभाग पाकिस्तानामध्ये जातो. मग तो काय मुस्लिम बाहुल भूभाग नव्हता, हिंदू बाहुलच होता. मग काँग्रेस पक्ष तिथं नेमका का कमी पडला? जे काही फाळणी करण्याचं रॅडक्लिफ कमिशन होतं त्या कमिशन समोर बाजू बनण्यामध्ये काँग्रेस किंवा त्यांची धोरणं काही कमी पडली का याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. याच्यावरती चिंतन संशोधन अजूनही आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही. म्हणजे माझा तोच प्रश्न आहे की तुम्ही आंबेडकरांना 46ला म्हणता येऊ देणार नाही. अगदी 46ला निवडून आले तर तो भाग पाकिस्तानात आंबेडकर ऑटोमॅटिकली घटना समितीचे सदस्य संपतात. मग तुम्ही त्यांना बिनविरोध निवडून घेता. असं काय घडलं या कालखंडात? तुमची काय मजबुरी होती? आणि मग जर तुम्ही घेतलं तर आंबेडकरांनी कोणत्या अटीवर ते मान्य केलं? त्या आंबेडकरांनी कोणत्या अटीवर ते स्वीकारलं? कारण आंबेडकरांचं हे विधान आहे अनेक वेळा की मी माझ्या शर्तीवर घटना समितीमध्ये आलेलो आहे, कोणाच्या मेहरबानीवरती नाही. बरोबर. आणि याचे पुरावे हिंदू कोड बिलांचं ज्याला पहिल्यांदा ट्रान्सलेशन केलं ते सोनलाल शास्त्री, जे त्यावेळेला लॉ डिपार्टमेंटमध्ये केंद्र सरकारच्या बाबासाहेबांनीच लावलेले होते ना, त्यांनी असे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत. मग पुन्हा प्रश्न पडतो की ठीक आहे, बाबासाहेबांनी तुम्ही घेतलं तर मग घटना समितीचं कामकाज संपल्यानंतर पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांचं राजकीय पानिपत का केलं? अगदी बरोबर. याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. या 3-4 प्रश्नाची उत्तरं कोणी देऊ शकतात का? द्यावं त्यांनी. रिसर्च लागेल त्याला सर. त्याला प्रचंड ताकदीचं रिसर्च लागेल, अगदी निष्पक्षता लागेल, फेअरनेस लागेल. येस. आणि ती निष्पक्षता, तेवढी खोलामध्ये जाण्याची पात्रता असलेलेच लोक याचं. नाहीतर मग कोणीतरी दुय्यम दर्जाच्या लेखकानं काही सोनी बातेसारखं पुस्तक वाचावं, ते ऐकावं, आणि कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर मग
चित्रपटातला एखादा सीन बघून सांगावं की नाही नाही बाबासाहेब अशी होते आणि त्यांना असं मदत केलं. महापुरुष मोठा झाला की त्याचं क्रेडिट घ्यायला सगळेच असतात. सगळेच असतात ते. आणि त्याचं महत्व मूल्य पण कमी करणारे करणारे तेच असतात. कारण आमच्यामुळेच झालं. म्हणजे त्याच्यात ते पार्टनरशिप करायला बघतात. अगदी अगदी. माझे काही प्रखर आहेत सरळ सरळ. म्हणजे याच्यावर अलीकडे काही लेखकांनी मोठमोठे जाडजूड ग्रंथ लिहिलेत असं मला कळालं. त्याने कुणीतरी दावा केला की आम्ही त्याची उत्तरं देतोय, पण त्यांची उत्तरं सुरुवात होतात टिळकापासून पुन्हा ते त्या परंपरेत अडकतात. त्यामुळं ते तेवढी समर्पक कुणीतरी संदर्भ लावलाय की ते समर्पक उत्तरं नाही. म्हणजे एकंदर या सगळ्या प्रोसेसमध्ये हा ज्या भूमिकाचं विडंबन केलं जातं की आता विद्यमान कालखंडात हे संघ परिवार नाही, बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिली होती, कोण म्हणतो पुण्याला भेट दिली होती, कोण म्हणतो कराडच्या शाखेला भेट दिली होती आणि त्याने संघाच्या कामाचं चांगलं ॲप्रिसिएशन केलं. अरे एक तर बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिलीच नाही, त्यातला कुठलाही पुरावा नाही, हे कोण लिहून ठेवतंय? तर हे संघवालेच लिहून ठेवतात. एकाने तर कहर केलाय त्याच्यावर की 54च्या भंडाऱ्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत बाय इलेक्शन जे झालं, बाबासाहेबांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर भंडाऱ्याला बाय इलेक्शन झालं. दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहून ठेवलंय त्यांच्या पुस्तकात की आम्ही संघवाल्यांनी त्यांचा प्रचार केला होता. आता काय हाईटच झाली. म्हणजे आता मीच माझ्या पुस्तकात जर लिहिलं की माझेही इंग्लंडमधली ती डायना नावाची जी कोण सम्राज्ञी होती तिच्याशी माझं प्रेम प्रकरण होतं. आता मी लिहून ठेवलं पुस्तक आणि 10 वर्षांना ते लोकांच्या नजरेत आलं, म्हणून तो काही संदर्भ ग्रंथ होईल का? नाही होणार. तसं कोणीतरी ठेंगडी किंवा कोणीतरी आणखी अशा लोकांनी हे असं हेतू पुरस्कार लिखाण केल्यानं या ज्या काही थोडाफार डस्ट जे जमा होते, मग मध्ये शौरी वगैरे हे जे डस्ट जमा होते ते डस्ट हटवली पाहिजे. आणि ते डस्ट हटवायचे असेल तर मग त्या ओरिजिनल भूमिका पुढे रेटल्या पाहिजे. आणि ती ओरिजिनल भूमिका पुढे आणावी, त्याची ठळक वैशिष्ट्य सर्वसाधारण माणसाला समजेल, कळेल, झेपेल अशा पद्धतीनं. नाहीतर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात शरद पाटील हे फार उच्च कोटीचे लेखक विद्वान, पण सामान्य माणसाला शरद पाटलांचं पुस्तक कळत नाही, तर त्याच्यानंतरची काय अवस्था होते. अगदी अगदी. त्यामुळं फुले शाहू आंबेडकर हे सामान्य माणसाचे मुक्तेदाते आहेत. ते त्यांना त्याच लेवलला समजायला पाहिजे. आणि म्हणून आपला तो प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून संक्षिप्तपणे. हो, आंबेडकर वादाची गतिशीलता आणि प्रासंगिकता असं या पुस्तकाचं आपण मराठीत जर अनुवाद केला तसा हे अनुवाद होईल. तर मला असं वाटतं की ह्या पुस्तकाची गरज आजच्या काळात का आहे, तर कारण आजच्या काळामध्ये प्रतिगामी शक्तींचा अंमल आहे. आताच्या काळामध्ये इथे जो काही अन्याय अत्याचार होतोय महाराष्ट्रात, जो वाढलेला अतिशय वाढलेला, म्हणजे बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसवलं होतं राजस्थानमध्ये, त्या मुलाला अक्षरशः पाणी पिलं म्हणून मारून टाकलेलं आहे. म्हणजे काळ बदललेला आहे पण परिस्थिती तीच आहे. पण त्या परिस्थितीशी लढताना आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा इतकी महत्वाची वाटते. आणि पण तुम्ही पुस्तकात काही ठिकाणी चांगलं नमूद केलंय की बाबासाहेब केवळ भारतातल्या जाती व्यवस्थेवर बोलत नाहीत, तर वर्गलढ्याबद्दल बोलतायत. बाबासाहेब इथल्या आर्थिक शोषणाबद्दल बोलतायत. बाबासाहेब इथल्या जमिनींचा जो प्रश्न आहे, कुळ कायद्याच्या प्रश्नांबद्दल बोलतायत. मला असं वाटतं की फुल्यांनी जे शेठजी भटजी लाटजीची कन्सेप्ट मांडली, ती बाबासाहेब ती रीत पुढे ओढतायत. मग तुम्ही जी मांडणी केली, मला असं म्हणायचं लोकांना आजही समजत नाहीये की शेठजी भटजी लाटजी कन्सेप्ट काय आहे आणि मग ती आताच्या काळात कशी काय ऍप्लिकेबल आहे 21व्या शतकात. काय की म्हणून मी म्हटलं की महापुरुष समग्रपणे कसे समजून घ्यावे याची सुद्धा एक मेथड असते. आणि त्या मेथडचं मध्ये तुम्ही आलं नाही तर मग ते अपुरं आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये समीकरण आहे फुले शाहू आंबेडकर, तर तो कालखंड पण बघा. मग फुले आहेत, मग शाहू आहेत आणि मग आंबेडकर आहेत. एक कंटिन्युटी आहे. किंवा ऑल इंडियाला फुले शाहू आंबेडकर, पेरियार, नारायण गुरु, ही एक अयंकाली वगैरे ही एक मोठी कंटिन्युटी आहे.
तर या कंटिन्युटीचा संदर्भ घेऊन महापुरुषांचं आपण मूल्यांकन करायला पाहिजे. हा जो तुम्ही उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा गुरु म्हणून मानले ते फुले आहेत, बुद्ध आहेत आणि कबीर आहेत. कवी आहेत, बरोबर. तर तिघाचा कालखंड वेगवेगळा, लढे वेगवेगळे आणि मुक्तीचे मार्ग देखील वेगवेगळे. बरोबर. म्हणजे बुद्धाचा मार्ग धम्मामध्ये आहे, फुल्यांचं सत्यशोधक जीवन पद्धतीमध्ये आहे आणि कबीराने तर तसा काही तुम्हाला स्पेसिफिक मार्ग दिला नाही, पण एक कबीर पंथ म्हणून त्या विचाराच्या आधारावर एक मार्ग तयारच झाला, ज्या कबीरपंथी वातावरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण आहे. कारण त्यांचं घराणे हे कबीरपंथी आहे, कबीरपंथी. आणि त्यामुळे ती जडणघडण झाल्यामुळे त्यांच्यावर कबीराचा असेल, बुद्धाचा असेल, बाबासाहेब फुल्यांचा तो प्रभाव स्वाभाविक आहे. आता मी पहिल्यांदा येतात पुस्तकात तुम्ही याचा उल्लेख केला की गतिमानता ही फार महत्वाची आहे, डायनॅमिझम. फुले शाहू आंबेडकरी विचार हा जर गतिमानतेचा नसता तर तो मागे पडला असतं. खरंय. मागाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केला कुणीतरी कलाकार की या परंपरेला लोक विसरले, ना विसरले का विसरले? गतिमानता नाही, अगदी त्यांच्यात गतिमानता नाही, डायनॅमिझम नाहीये, ते स्टॅग्नंट आहे, ते स्थितप्रज्ञ आहेत. आणि जो जो स्टॅग्नंट आहे, स्थितप्रज्ञ आहे, थांबलेला आहे, ज्यातला प्रवाहीपणे संपलेला आहे, तो कालबाह्य होणं हे स्वाभाविक आहे. फुले शाहू आंबेडकरांचं तसं नाही आहे, हे प्रवाही आहे. गतिमानता कशाला म्हणायची बघा, आपण साधे उदाहरण घेऊ. बाबासाहेबांनी मूकनायक पासून सुरुवात केली, नियतकालिक प्रकाश, शेवटचं प्रकाशन प्रबुद्ध भारत. ते नावात सुद्धा सातत्य नाही ठेवलं, बदलत गेलं. मग मध्ये समता आलं, जनता आलं, बदलत गेलं, भरत आलं, बदलत गेलं. त्यांच्या संघटना बहिष्कृत हितकारणी पहिली, स्वतंत्र मजूर, शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन संकल्पना व्यापक होत गेलं ना, व्यापक होत गेलं. हा प्रवाहीपणा आहे, हा डायनॅमिझम आणि धम्मक्रांती, शेवटी मग धम्मक्रांती. म्हणून हा जो गतिमानता आहे ती आंबेडकरांच्यात आहे, ती प्रचंड ताकदीची आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजताना सुद्धा आम्ही म्हणतो ना की तत्कालीन कालखंडामध्ये काँग्रेसची सत्ताधीश होती आणि त्यामुळं बाबासाहेबांचा रोख हा काँग्रेस विरोधात असणं स्वाभाविक होतं. आज आंबेडकर असते तर त्यांचा रोख नक्की ज्या काही जमातवादी, जातीवादी, मूलभूतवादी, संघप्रणित ज्या शक्ती आहेत त्यांच्या विरोधात गेला असता ना. अगदी गेला. आपणही तो मानतो, अगदी तो प्रवाहीपणा आहे. दुसरी गोष्ट, सरकार नावाची एक व्यवस्था असते, ती सरकार नावाची व्यवस्था कायम बदलणारी असते. हो. त्यामुळं 51 साली सरकार होतं म्हणून एकाच सरकारच्या विरोधात होते असं नाही, तर जी सरकार नावाची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात राहतं. त्यामुळं कालपरत्वे ही म्हणजे ज्यांच्यावरती आक्रमण करायचे ती जशी स्थळ बदलतात तसंच टेक्निक बदलतात, त्याच्या मेथड बदलतात. म्हणजे आपण उघड पाहू, बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह प्रवेश का राम मंदिर 27 ते 30 पण पुन्हा नाही केला. नाही पुन्हा नाही केलं. त्यामुळे आज फुले आंबेडकरांच्या अनुयायांनी मंदिर प्रवेश आंदोलन करावं का? कशाला, काय गरज आहे? धम्मक्रांती झाली, आपला विषय संपलेला आहे. हा प्रवाह याला गतिमानता म्हणतात. म्हणजे अनेक लोकांना महापुरुष समजताना त्या महापुरुषाचं पहिलं भाषण 1920चं बघावं की 1935चं बघावं आणि मग आपण निर्णय कुठला घ्यावा. सगळ्यात शेवटी आहे ते अपडेट की पूर्वीच आहे ते अपडेट. शेवटी ते अपडेट काय म्हणजे महापुरुष स्वीकारताना या ज्या काही मिनिमम जबाबदाऱ्या किंवा खबरदाऱ्या घ्यायला पाहिजे त्या घेतल्या नाहीत की आपला गोंधळ होत. पुणे कराराच्या बाबतीत हेच झालं. बाबासाहेबांनी पुणे करारावर सही ना इच्छेनं केली. त्यांचं एक वाक्य साजरं करतात काही लोक, त्याचं वाक्य एक जगप्रसिद्ध होतं त्यावेळेला. ते म्हणाले होते की समोरच्या दिव्याच्या खांबाला टांगून मारलं तरी चालेल पण मी सही करणार नाही. बापरे. का? ते त्यांना दिसत होतं पुणे करार झाल्यानं आपल्या इंडिपेंडंट लिडरशिप
नेतृत्व उभी राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते लावून धरलं. आणि स्वतंत्र मतदारसंघ आणि मताचा अधिकार हे तर त्यांचं 16 साऊथ बोरो कमिशन पासून त्यांची भूमिका होती. ती काय अशी एकाएकी आलेली भूमिका नव्हती. तिला फार मोठा व्यापक पाया होता. शाहूराजांनी ती भूमिका उचलून धरली होती. पुढं सत्तेविना सकळ कळा आली अवकळा पुसावे म्हणा, फुलेही त्याच्यातच आहेत. त्यामुळे त्या परंपरेत बाबासाहेबांना ते जाणवत होतं. पण मग गांधींनी आपल्या सत्याग्रही प्रयोग केला. आणि तो प्रयोग किती दहशतवादी होता ते सगळ्या जगाला माहिती आहे. आणि मग त्या दहशतवादी प्रयोगामुळे बाबासाहेबांना गावखेड्यातल्या गरीब माणसांची चिंता लक्षात घेऊन त्यांनी तो करार करताना म्हणाले की मी यांच्यावर विश्वास ठेवून करार करतोय. मी हिंदू समाजाला संधी देतोय. तो खरा काही करार गांधी आंबेडकरांचा नाही. तो आंबेडकर आणि एका बाजूला संपूर्ण हिंदू समाज, त्याचे नेते, त्याची व्यवस्था हे असा तो करार आहे. बरोबर. आणि मग बाबासाहेबांनी 10 वर्षानंतर त्याचा जो अनुभव आला त्याने आकडेवारी दिली ना. मी यांच्यावर विश्वास ठेवून आलो, काय झालं, माझे प्रतिनिधी नाममात्र ठरले, काही उपयोग नाही, दगाबाज झाली, विश्वासघात झाला. आणि म्हणून 46 ते 48 त्यांच्याच कालखंडात पुणे करार धिक्कार आंदोलन पुण्यामध्ये बाबासाहेबांच्या सहकार्यानेच झालं. त्याच्यानंतरही अनेक वेळा त्याचे पडसाद आले. पण अनेक लोकांना अजून वाटतं महाराष्ट्रामध्ये, काही राजकीय पक्षांना, काही नेत्यांना, की पुणे करार दिवस हा आपला अधिकार दिवस आहे. अरे ज्या अधिकार दिवसामुळे बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की गांधी आणि काँग्रेसनं पुणे करारात निर्माण झालेला रस काढून घेतला आणि उरलेला चोथा माझ्या समाजाच्या तोंडावर फेकून मारला. हे बाबासाहेबांचं मोठं फेमस वाक्य आहे. अगदी. माझे अस्पृश्य करोडो लोक लीडरशिपहीन झाले, नेतृत्वहीन झाले आणि समाजामध्ये बगलबच्चे निर्माण झाले. त्याला हे जबाबदार आहे. आणि म्हणून त्या काळी त्यांनी ते नष्ट व्हावं म्हणून त्यांच्या परीने प्रयत्न केले, पण ते जमलं नाही. आणि याची आवश्यकता नसताना सत्ताधाऱ्या म्हणता येईना हे सगळं सोयीस्कर आहे आणि म्हणून ते प्रवाहीपणे पुन्हा चालत राहिले. त्याच्या विरोधात मात्र आरक्षण विरोधक एक शब्दही काढत नाहीत की हे रद्द करा म्हणून. आता हे आपण आंबेडकरांच्या ज्या काही प्रतिकात्मक चळवळी झाल्या, आपण त्याला आज फक्त प्रतीक म्हणून बघतो आणि मग आता त्या मोमेंटला पण लोक साजरं करतात. महाडचं सत्याग्रह असेल किंवा ते साजरं केलं जातं, त्याच्यातून काही बोध अथवा त्याच्यातून काही चिंतन आकलन करून आपण पुढे याच्यातून काय निर्मिती करू शकतो हे आपण करत नाही. जसं इतर करतात इव्हेंट्स, तसं हे इव्हेंट झालेलं आहे. म्हणजे इन द सेन्स मी असं बोलेन की सत्यनारायणाची पूजा जशी केली जाते तशा पद्धतीने पूजा करण्याची भूमिका इथे आंबेडकरांच्या म्हणजे ह्या महामानवाच्या नशिबात ते यावं ही किती भयानक आहे. म्हणजे कल्चरल रिव्होल्युशन ऑफ बुद्धिझम डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेला, यावर तुम्ही काय सांगाल सर? नाही, मी मगाशीच स्पष्ट उल्लेख केला की महापुरुष त्याच्या गतिमानतेसह ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे. बरोबर. आणि मी ते एक उदाहरण दिलं की मंदिर प्रवेश 27-30 कालारामाशील, पुन्हा त्यांनी त्या फांदात नाही पडले. बरोबर. मार्च 14 सत्याग्रह, त्याच्यानंतर पुन्हा तसा सत्याग्रह त्यांनी नाही केला. तर म्हणजे 1935 पर्यंत येवल्याच्या घोषणापर्यंत बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याच्या संध्या दिल्या. अगदी मोठं त्यांचं महाडचं ते भाषण आहे की तुम्ही आम्हाला हिंदू समजत आहात, आम्ही आम्हाला हिंदू समजत आहोत, आणि जोपर्यंत हे समीकरण आहे तोपर्यंत आम्हाला हिंदू म्हणून तुम्ही रोखू शकत नाही, मंदिरापासून, अगदी पानवट्यापासून. आणि जर तुम्ही हे नाही करू दिलं तर आम्ही हिंदुत्वाच्या वाट्याला जाणार नाही, असं 27चं त्यांचं महाडचं भाषण आहे, ऐतिहासिक भाषण आहे ते. आणि म्हणून ते 36 पर्यंत प्रयत्न करतात सुधारावा आहे. बरोबर. म्हणून मग त्यांच्या त्या पत्रावरती जय भवानी वगैरे जे शब्दप्रयोग आहेत ते सगळे त्या पठडीतले आहेत.
पण 36ला जेव्हा ते येवल्याला मग घोषित करतात की आता काही शक्य नाही, आपल्याला या दलदलीतून बाहेर पडलं पाहिजे, चिखलातून बाहेर पडलं पाहिजे, हा शब्दप्रयोग आहे. आणि मग ते दुसऱ्या प्रक्रियेकडे जातात. तर तुम्ही जो उल्लेख केला की महाड असेल, नाशिक असेल, भीमा कोरेगाव असेल, ही ऐतिहासिक स्थळ आहेत, ज्याला आपण ऐतिहासिक धरोहर म्हणतो. अशी ती हिस्टॉरिकल माइलस्टोन प्लेसेस आहेत. पण ती संघर्षाची प्रतीक म्हणून उभी राहिली पाहिजे, उत्सवाची नाही. उत्सवाची नाही. भीमा कोरेगाव हे संघर्षाचं प्रतीक आहे. अगदी. महाडचा सत्याग्रह संघर्षाचं प्रतीक आहे. नाशिक कालाराम टेम्पल संघर्षाचं प्रतीक आहे. आणि ते संघर्ष कशासाठी? तर मग या मानवी मूल्यासाठी, मानवाच्या हक्कासाठी, समतेसाठी, बराबरीसाठी. हा जो काही कोर कन्सेप्ट आहे, हा कोर जो भाग आहे, तो उत्सवप्रिय भावनेतून मागे पडत 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 जातो. ते होता कामा नये. अगदी. म्हणजे माणसं जमतात, काल परत्वे काही गोष्टी घडतात, पण जे त्या समाज घटकांना नेतृत्व देतात, लीडरशिप देतात, त्यांची ही जबाबदारी असते. सर्वसाधारण माणसांची ही जबाबदारी नसते, अनुयायांची ही जबाबदारी नसते. म्हणजे उदाहरणार्थ 6 डिसेंबरला लाखोच्या संख्येने येणारा जनसमुदाय जाताना काय मेसेज घेऊन जात असतो? 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर जमणारा पुन्हा लाखोंचा समुदाय जाताना कोणती चेतना, अशी भूमिका घेऊन जात असतो? हा त्याचा दोष नाही, दोष त्या समाज घटकांना लीड करणाऱ्या मंडळीचा असतो, नेतृत्वाचा आहे. ते नेतृत्वाचा दोष असतो. ते काय देऊ शकतात? समाज घडवण्याची जबाबदारी समाजावर टाकता येत नाही. समाजातल्या काही मुठभर दिशानिर्देशक, लीडरशिप करणाऱ्या, नेतृत्व देणाऱ्या माणसावरती असली पाहिजे. पण हीच माणसं जर उत्सवप्रिय झाली, तेच जर उत्सवात सामील झाले, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ठेकेदार झाले, कॉन्ट्रॅक्टर झाले, संपलं. तर मग अशा ऐतिहासिक उत्सवाचं, जसं आताही आपण अलाहाबादला पाहिलं, प्रयागराजला, म्हणजे हिंदूच्या श्रद्धा एकीकडं आणि श्रद्धेतला बाजार इकडे कुंभमेळ्यात. त्यामुळे आता कुंभमेळा हा हिंदूच्या पवित्र भावनेचा तो कुंभमेळा आहे की मार्केटला प्रभावित करणारा बाजारू स्वरूपातला कुंभमेळा आहे. हा जसा प्रश्न निर्माण झाला, तसंच महापुरुषांच्या जीवनात देखील हे प्रसंग येतात. आणि त्यामुळं शक्यतोवर भीमा कोरेगाव असेल, महाड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ही फुले आंबेडकरी लढ्याची शक्तीस्थळ आहे. अगदी. ही शक्तीस्थळ जास्तीत जास्त कशी मजबूत होते याची खबरदारी घेतली पाहिजे. अगदी. विरोधकांचं काम आहे त्यांना कमजोर करणं, बरोबर. अवमूल्यांकन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी ते करावं. तुम्ही जोरकसपणे मांडलं पाहिजे. पण जे स्वतः फुलेशाहू आंबेडकरांची अनुयायी म्हणतात, वारसदार रक्ताचे, कोणी हाडाचे, कोणी मांसाचे, कोणी विचाराचे, जे कोणी असतील ते, त्यांनी ही शक्तीस्थळ दुसऱ्यांच्या ताब्यात जाणार नाहीत, त्याचं अवमूल्यांकन होणार नाही. आणि ती फुलेशाहू आंबेडकरी संघर्षाच्या लढ्याची शक्तीस्थळ बनून राहते, ही त्यांची जबाबदारी आहे. अगदीच. आता त्याच्यात ते जर पूर्ण कमी पडत असतील तर हा दोष त्यांचा आहे, जनतेचा नाही. अगदी. आज जयंतीच्या निमित्ताने हा जो ध्यास घेतील लोक की ही शक्तीस्थळं कशी मजबूत करता येतील, वैचारिक पठणी त्या बांधील किंवा त्या पायाला ठेवून, याचा आज लोक नक्कीच विचार करतील. डॉक्टर आंबेडकर हे डॉक्टर आंबेडकर ऑन एम्पॉवरमेंट ऑफ पॉवरलेस यावर तुम्ही पुस्तकात मांडणी केली आहे. मग नक्की त्यात तुम्हाला काय? या पुस्तकात मी तसे 10, 11, 12 टप्पे निवडलेले आहेत संक्षिप्तपणे, की बाबासाहेबांचं नेमकं विकासाचं मॉडेल काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ मॉडेल. बाबासाहेबांना उपेक्षित लोकांचा विकास करायचा होता, कसा करायचा होता, राज्यघटना लोकशाही त्यांनी जी दिली
त्याची नेमकी चौकट काय, आज काय सुरू आहे, बाबासाहेबांची धर्मांतराची भूमिका काय, आर्थिक विकासाबाबत आज मोठमोठे दावे केले जातात. बरोबर. तर बाबासाहेबांचं नेमकं ते आर्थिक मॉडेल कुठे होतं? इतिहासाची मांडणी करण्याची प्रवृत्ती. आज जेव्हा संघ परिवार इतिहासाचे पुनर्लेखन करतो त्याला बाबासाहेब काय हिस्टोरिओग्राफी बद्दल काय म्हणतात, हिस्टोग्राफी ऑफ इतिहासाविषयी काय म्हणतात त्याच्या बाबतीत. आणि मग हे असे अर्ध्या बाबीचा उहापोह करताना बाबासाहेबांनी कमकुवत असलेल्या समाज घटकाला मजबूत करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक वापरले, त्यासाठी लढे उभारले. त्याने शिका संघटित वा संघर्ष हे तर सगळ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे तो त्यांचा तो मूलमंत्र आहे. पण मजबूत होऊन शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही माऱ्याच्या नोकऱ्याच्या जागा मग आरक्षण व्यवस्था आणली, लोकप्रतिनिधी गेले पाहिजेत म्हणून स्वतंत्र मतदारसंघ, अगदी हे एक दुसरं टेक्निक वापरलं. तिसरं मग त्यांनी जात निर्मूलनासाठी जातीच्याच बळी ठरलेल्या लोकांनी एकत्रित यावं आणि त्याचा मोठा वर्ग लढा उभा राहावा, ही एक त्यांचं नियोजन आहे. चौथं जे त्याने 25 एप्रिल 1948च्या लखनौच्या भाषणामध्ये विस्तृत स्वरूपात मांडलं की राज्यघटना अधिकार देणारच आहे, पण त्याचं जतन करण्यासाठी SC ST OBC मायनॉरिटी हा जो काही उपेक्षित शोषित घटक आहे त्यांचे एकजूट होणं गरजेचं आहे. आणि त्यांचा एकजुटीने जर संघर्ष उभा राहिला तर ते राज्यकर्ते होऊ शकतात, ते राज्य चालवू शकतात, रुलिंग क्लास होऊ शकतात. आणि रुलिंग क्लास होण्याची भूमिका बाबासाहेबांनी मला वाटतं 24 सप्टेंबर 1944 मद्रासच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की थोड्याशा नोकऱ्या किंवा सवलतीसाठी लढा नाही, राज्यकर्ते. कारण राज्यकर्ता हा समाज व्यवस्थेवरती नियंत्रण करतो. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची जर व्यवस्था आणायची असेल तरी तुम्हाला राज्यकर्ता झालं पाहिजे. आरक्षण देण्याची व्यवस्था मग शाहू राजा आहे म्हणून आरक्षण. सम्राट अशोक बुद्धिझमला वाढवतो, राजा आहे म्हणून, तर ते सम्राट आहे. बुद्धिझमच्या माग एका सम्राटाची ताकद आहे. त्यामुळे विचार कितीही प्रभावी असला, धोरण कितीही प्रभावी असलं तर त्याच्या पाठीमागं बॅकिंग लागतं, ताकद लागते. हे बाबासाहेबांना ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांनी वारंवार अनेक वेळा की आपले हक्क आणि अधिकार अबाधित राखताना स्वतंत्र राजकीय संघटन, स्वतंत्र राजकीय ताकद याच्यावर वारंवार भर दिला, ज्याचा आज अनेक आंबेडकरी अनुयायांना विसर पडलाय. कारण काही असतील पण म्हणून जस्टिफाय होत नाही. म्हणून म्हटलंय की आंबेडकरांचा जो डिस्कोर्स आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून येतो. आणि मग कमजोर वर्गाला जर सशक्त करायचं असेल तर त्यांचं शेवटचं अनुमान आहे की जोपर्यंत हे हिंदू व्यवस्थित येत आहे तोपर्यंत यांच्यात पावर येणार नाही. आणि म्हणून त्यांनी तो बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. म्हणजे शिक्षण, आरक्षण, संघटन अशी वेगवेगळी हत्यारे वापरत मग लॉजिकल एंडवर येतात. जसं फुले सुद्धा संघटनेपासून येतात आणि मग सार्वजनिक सत्यधर्माकडे जातात. त्याच पद्धतीनं बाबासाहेब एज्युकेशन, संघटन आणि मग बुद्धिझम हा जो प्रवास आहे तो एका लॉजिकल एंडकडे नेणारा प्रवास आहे. त्यामध्ये स्वसामर्थ्याला कधी सोडून द्यायचं नाही, स्वताकदीवरचे लढे, स्वसाधनावरचे लढे याला कधी बाजूला ठेवायचं नाही. ह्या प्रामुख्याने गोष्टी आहेत. आणि म्हणून तुम्ही जो स्पेसिफिक होतं की वेगवेगळी टेक्निक वापरले जाते. नुसतं शिक्षणाचं एकच नाही, शिक्षण एका बाजूला, आरक्षण एका बाजूला, संघटन एका बाजूला, राजकारण एका बाजूला आणि मग बुद्धिझम एका बाजूला, अशी बहुआयामी रचना अगदी या एम्पॉवरमेंट प्रोसेसचा त्याचा भाग आहे. आणि मग या एम्पॉवरमेंट प्रोसेसमध्ये राज्यव्यवस्थेकडून त्यांना काय अपेक्षित आहे
ते त्याने स्टेट अँड सोशलिझममध्ये, मग जमिनीचं राष्ट्रीयकरण असेल, महत्त्वाच्या प्रमुख उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण असेल, या ज्या भूमिका मांडल्या तर म्हणजे त्यावेळेला या बाबासाहेबांच्या राष्ट्रीयकरणाबाबत त्यांनी नेहरूंना पत्रही लिहिलं होतं की आणणं गरजेचं आहे. पण नेहरूंनी ते नुकताच देश स्वतंत्र झाला आहे, थोडं बाकीच्या अडचणी नको म्हणून, जसं हिंदू कोड बिलाच्या बाबतीत जसं कचकाव धोरण स्वीकारलं तसं इथंही त्यांनी कचकाव धोरण स्वीकारलं. कारण असं आहे की स्वातंत्र्याची लढाई एका बाजूला जरी होती तरी सत्ता संघर्ष हा होताच. मग तो काँग्रेस मुस्लिम लीगमध्ये असो किंवा पटेल नेहरू गांधी एका बाजूला आणि जिना आणि इतर दुसऱ्या बाजूला असो, पण या सगळ्या संघर्षाच्या लढ्यामध्ये सत्ता त्यांना प्रामुख्याची वाटत होती. आंबेडकरांना सत्ता प्रामुख्याने वाटत नव्हती. आंबेडकरांना नवा भारत कसा उभा राहील, नवा समाज कसा उभा राहील हा त्यांचा मूळ गाभा असल्यामुळं त्यांचा फोकस हा वेगळा होता. आणि म्हणून राज्य यंत्रणेनं हे करावं ते करावं हे जे बाबासाहेबांच्या डोक्यात होतं ते राज्यघटनेत आहे बघा. राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो आपण, राज्याने काय करावं तर जगण्याची हमी असेल तर मिनिमम वेज द्यावे, एम्प्लॉयमेंट द्यावी, आर्थिक विषमता निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश राज्य व्यवस्थेला आहेत. म्हणजे एका बाजूनं शोषित असलेल्या वंचित समूहानं काय करावं ही एक बाजू, आणि दुसऱ्या बाजूनं प्रस्थापित राज्य व्यवस्थेनं काय करावं हे, आणि त्याच्यातून मग नवीन समाज कसा घडावा हे चहूबाजूनं व्यापक असणारं समीकरण बाबासाहेबांनी सर्व समाजाच्या हितासाठी मांडलं. म्हणजे बाबासाहेबांना जे अभिप्राय की इथल्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत किंवा काही जे काय आहे त्याचं राष्ट्रीयकरण व्हावं, आणि आज त्याचं काय होते आज सगळं बघताय, आज हे सगळं दिसतंय सर्व जमीनदारी, नवी कॉर्पोरेट कल्चर, आणि त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात. अगदी शहरी सारख्या भागामध्ये देखील झोपडपट्टीच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे. ते आहे आदिवासीच्या विकासाच्या नावाखाली, शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली, तो सगळा प्रकार. म्हणजेच इथे राज्यघटनेनं जरी सांगितलं असलं तरी योग्य नियोजनाचा अभाव किंवा चुकीचं नियोजन याचे पुरावे आपल्याला दिसतात. आज मी एक रॅडिकल विचार आंबेडकरांचा आणि मग त्याच्यामधून एक पॉलिटिकल डिस्कोर्स जो उभा राहतो, मग तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? की याच्यावरती अतिस्पष्टता असणं गरजेचं आहे, कारण आज अनेक लोकांची भेसळ झालेली आहे. भेसळ होण्यापाठीमागे 2-3 कारण आहेत. एक, स्वतःच्या शक्तीवरती विश्वास नसणं, हा एक कारण आहे. नंबर 2, कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ही भावना निर्माण होणं. अगदी. नंबर 3, नाही, समोरून आक्रमण एवढं मोठं आहे की आता आपला टिकाव नाही आणि मग कुणाला तरी शरण गेल्याशिवाय मार्ग नाही. या 2-3 असहाय्य भूमिकेमुळं आंबेडकरांचा रॅडिकल पॉलिटिकल डिस्कोर्स हा थोडा मागं पडतोय, मागं पडत चाललाय. आणि तो मागं पडावा अशी एक राजकीय यंत्रणा आहे ज्याचं प्रतिनिधित्व काँग्रेस करते. कारण काँग्रेसच्या पाठीमागं दलित, आदिवासी हे मागे उभे राहिले तरच त्यांचं राजकारण चालतं, आणि ते जर स्वतंत्र झाले तर त्यांचं राजकारण कोलॅप्स होतं. हे कांशीराम प्रयोगानंतर स्पष्ट झालेलं आहे. BSP प्रयोगानंतर हे स्पष्ट झालेलं आहे. मग अशा वेळेला आंबेडकरी होण्याची ही जबाबदारी आहे की आपणाला आंबेडकरांत पॉलिटिकल डिस्कोर्स हा बाबासाहेबांना अपेक्षित असताना उभा करायचा की इतर राजकीय पक्षांना अभिप्रेत असताना उभा करायचा. अगदी. हे 2 प्रश्न की तुम्हाला समोरून येणाऱ्याची फार भीती वाटते, संघ परिवाराची भीती वाटते, घटना बदलतील, हे करतील, ते त्याची भीती वाटते, आणि त्या माध्यमातून मग तुम्ही सरेंडर करता. जर सरेंडर करत असाल तर तुम्ही आंबेडकर डिस्कोर्ससुद्धा सरेंडर करताय. आज आपले अनेक विद्वान काँग्रेसशिवाय मार्ग नाही, पर्याय नाही. अरे मग आंबेडकरांनी स्वतःची सेपरेट वकालत जी केली, मग ती चूक का, ती अयोग्य का? नाही, आज थोडं वातावरण बदललेलं आहे.
पण आज जरी थोडं वातावरण बदललेलं आहे असं जरी म्हटलं तरी तुमची संघर्ष शक्ती जर तुम्ही संपुष्टात आणली तर भविष्यातील पिढी संघर्षाच्या वाटेला जाईल का? नाही जाणार. बरोबर बरोबर. म्हणून तो संघर्षाचा वारसा जपायचा असतो, त्यालाही सातत्य ठेवायचं असतं. ते जर तुम्ही सातत्य ठेवलं नसतं, उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस बरोबर घटना बनवण्याचं सहकार्य केलं, बरोबर. म्हणून काय पुन्हा कायमच काँग्रेस सोबत सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही ना. उलट त्यांची राज्यसभेतील भाषणं काढून वाचा, अगेन्स्ट आहे, सडकून टीका आहेत, बरोबर. तिकीट. हो हो. मग कोणत्या तरी मुद्द्यावरती एकत्र येणं, एकमेकांना सहकार्य करणं वेगळं आणि कायमचं सरेंडर होणं वेगळं. आपल्याकडे याची गफलत झाली. आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरी राजकारण करणारी माणसं स्व अस्तित्व हरवून कायमचं सरेंडर होण्याचा हा मार्ग योग्य आहे असं सांगतात. त्या भूमिकेत गेलेत ते आता. आणि त्याच्यामुळं मग आंबेडकरी राजकारण, स्वतंत्र राजकारण उभं राहण्याच्या वाटा बंद होत आहेत. अगदी बंद होण्याच्या खतरा आहेत. मग आंबेडकरांना ते कधीच अभिप्रेत नव्हतं. आणि एक लक्षात घ्या की राजकारण अनेक पक्षासाठी सत्तेचं आहे, त्यांना फक्त सत्ता हवी आहे. अगदी. आंबेडकरी राजकारणाला फक्त सत्तेसाठी राजकारण नको आहे, त्यांना राजकारण नव्या समाज निर्मितीसाठी हवं आहे, नवनिर्मितीचं आहे. इथल्या शोषित वर्गाच्या मुक्तीसाठी हवा आहे, इथल्या शोषित वर्गाच्या हक्क अधिकारासाठी हवा आहे. मग नुसतं सत्तांतर झालं तर ते शक्य आहे का? नाही, शक्यच नाही. म्हणून ही जी काही भूमिका तथाकथित आपल्यातल्या फुले आंबेडकरी विद्वानांची आहे, कोणी प्राध्यापक, कोणी डॉक्टर, अर्थात त्यांचे वैयक्तिक स्वार्थ आहेत, कुणाला काय व्हायचं आहे, कुणाला काय व्हायचं आहे, कुणाला कुलपती व्हायचं आहे, कुणाला कुलगुरू व्हायचं आहे, कुणाला गव्हर्नर व्हायचं आहे, कुणाला राज्यपाल व्हायचं आहे, कुणाला राज्यसभेवर जायचं आहे. आणि म्हणून ही त्याची तोकडी मान्य करणं हे गुन्हेगार आहेत. तसे गुन्हेगार आहेत, अगदी सामाजिक गुन्हेगार मी म्हणतोय या लोकांना. आंबेडकरी विचाराची तोडमोड करणं ही गुन्हेगारीच. आणि हे गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना अजिबात प्रतिष्ठा मिळता कामा नये. अगदी व्यवस्था त्यांना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी हा महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या सत्ता संघर्षात बाबासाहेब कायम सांगायचे की तुम्ही सत्तेतील पासंग बना, डिसाइडिंग फॅक्टर बना. तुम्ही तोही विसरत चाललात. रुलिंग क्लास बना, तेही तुम्ही विसरत चाललात. कसं बनायचं याची तंत्र विकसित करायची नाही, आत्मसात करायची नाही, त्यांना राबवायचं नाही आणि सरळ लोटांगण घालणं हे आंबेडकरी राजकारण नाही. ही आंबेडकरी राजकारणाची हत्या प्रतारण आहे. आणि हेच नेमकं काही मंडळी करतायत. आणि त्याचा परिणाम म्हणून अनेकाला वाटतं की संघाच्या विरोधात लढताना आम्ही याच्या पाठीमागे जावं, त्याच्या पाठीमागे जावं. त्यांना मी स्पष्ट सांगेन, तुम्ही ज्यांना समजता ते फक्त सत्तेच्या लढाईसाठी तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला सोबत घेतील. उद्या जेव्हा सामाजिक मूल्याच्या बदलायची लढाई सुरू होईल तेव्हा ते तुमच्यासाठी नाहीत, कारण ते तिथंच एक आहेत. त्यामुळं सामाजिक विद्रोह हा जो आंबेडकरी चळवळीचा कणा आहे त्याला मजबूत करण्यासाठी राजकीय सामर्थ्य असलंच पाहिजे. आणि हे जर सामर्थ्य नसेल तर मग दोन्ही स्तरावरती पंगुपण येण्याची शक्यता आहे, ज्याचा अनुभव आपल्याला आजकाल होतोय. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्रामध्ये आजकाल आंबेडकरी नेत्यांची काय किंमत आहे, त्यांच्या पक्षाची काय किंमत आहे, आंबेडकरी अजेंड्याची काय दखल आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा या वस्तुस्थितीकडं डोळे जाग करणं म्हणजे गाढवपणा. अगदी. मुद्दा हा तुम्ही जो मांडत फार गंभीर मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्याला आपण फार चिंतनाचा विषय म्हणून याच्यावरती विस्तृत मांडणी व्हायला हवी. ह्या पुस्तकात तुम्ही आंबेडकरांचे 2 भाषणं आणि एक पत्र याच्यामध्ये आहे, तर ते मांडणी तुम्ही उत्कृष्ट केलीत. ते खऱ्या अर्थाने लोकांना गायडन्स असेल. कारण असं आहे की अनेक लोक स्वतःच्या पद्धतीनं आंबेडकर मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कळलेलं आंबेडकर
आणि त्याच्यातून वाचून मग नवीन पिढी घडते. त्याच्यापेक्षा आंबेडकर काय म्हणतात ते डायरेक्ट बघा ना. डायरेक्ट बघा, बरोबर आहे. आणि त्या अनुषंगानं बाबासाहेबांनी नेहरू मंत्रिमंडळातून काँग्रेसचा का राजीनामा दिला? तर एखाद्या सटरफटर लेखकाचं पुस्तक वाचण्यापेक्षा बाबासाहेबांचं राजीनामा पत्र वाचलं पाहिजे ना. अगदी अगदी अगदी. कारण तो लेखक त्या राजीनामा पत्रात जशीच्या तशी भूमिका उतरवेल याची काही गॅरंटी नाही. घटना समितीमध्ये जी 2 ऐतिहासिक भाषणं आहेत बाबासाहेबांचं, एक 4 नोव्हेंबर 1948 घटना समितीतला मसुदा मांडताना, आणि दुसरं शेवटचं ज्या दिवशी घटना अडॉप्ट केली, ॲक्सेप्ट केली, ते 25 नोव्हेंबर 1949. ही 2 ऐतिहासिक भाषणं आहेत आणि ही एवढी व्यापक आहेत की त्याच्यातल्या भारतीय समाजव्यवस्थेचं, राजकीय व्यवस्थेचं आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांचं एवढं मार्मिक विवेचन या 2 भाषणामध्ये बाबासाहेबांनी केलंय. म्हणजे लोकशाही जिवंत राहील की नाही, काय होईल देशाचं, स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही, हे जे काही प्रश्न आहेत, समता प्रस्थापित होईल की नाही, हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडं आंबेडकरी भूमिकेतून पाहायचं असेल तर बाबासाहेब काय म्हणतात याच्याकडे ओरिजिनल गेलं पाहिजे. कोणीतरी लेखक काय म्हणतो याच्यापेक्षा बाबासाहेब काय म्हणतात, आणि त्याच हेतूने या पुस्तकामध्ये या 3 राजीनामा बाबासाहेबांचं एक पत्र आणि 2 त्यांची संविधान समितीतील भाषणं ही अतिमहत्वाची आहे, त्याचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. अगदी. आता एक सूर आहे की संविधान धोक्यात आहे, आणि मग मध्यंतरी आपली एका सभेमध्ये आपण एका राऊंड टेबलमध्ये बोलताना आपल्या त्या कॉन्फरन्समध्ये मी होतो, तेव्हा आपण म्हणालात की रिकन्स्ट्रक्शनपेक्षा रिनोव्हेशनची जास्त गरज आहे आजच्या डेटमध्ये. मग नक्की ही मांडणी नक्की काय असते? रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे, रिनोव्हेशनची नाही, रिकन्स्ट्रक्शनची गरज. बऱ्याच लोकांचा हव्यास हा रिनोव्हेशनसाठी आहे, रिकन्स्ट्रक्शन नाही, रिकन्स्ट्रक्शन हवं. आणि हे नुकतंच व्याख्यान मी मुंबई विद्यापीठात दिलं आणि त्याच्यात मी हे क्लॅरिफाय केलंय की संविधान आणि लोकतांत्रिक व्यवस्थेला धोका आहे. कारण जे कोणी आज भारतात देशात सत्तेवर आहेत, बहुतांशी राज्यात आहेत, त्यांचा संविधान आणि लोकतंत्र यांच्यावरती विश्वास नव्हता आणि नाही, पुढेही राहील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका आहे. पण त्या धोक्याचा विरोध करायचा असेल तर नुसतं सभा संमेलन, भाषण, प्रबोधन आणि सेमिनार कॉन्फरन्सने होणार आहे का? नाही होणार. तो एक रसद पुरवणारी व्यवस्था म्हणून त्याला आपल्याला पाहता येईल. पण संघर्ष शेवटी राजकीयच करावा लागेल ना. कारण असं आहे की आपण संसदीय लोकशाही स्वीकारली अगदीच. आणि संसदीय लोकशाहीमध्ये तुम्हाला एखाद्या सरकारची धोरणं जर नापसंत असते तर त्याला सत्तेतून पदच्युत करणं, पराभूत करणं एवढाच एक मार्ग आहे. तोही लोकशाही मार्गानेच करणं. आणि त्यामुळं हा जर मार्ग आपण सोडला आणि बाकीचेच नुसते सप्लिमेंटरी फोर्सेस वापरत राहिलो तर प्रायमरी फोर्सेसला निग्लेक्ट करणं आणि सप्लिमेंटरी गोष्टींना अनाठाई महत्त्व देणं हे अजिबात शक्य होत नाही. राज्यघटनेला धोका आहे, लोकतंत्राला धोका आहे, पण तो काय आंबेडकरी लोकांना धोका आहे का? बाकीच्या कुणाला धोका नाही? ओबीसीला काही धोका नाही? त्यांची जनगणना होत नाही त्यांना धोका नाही? हे मराठी महाराष्ट्रातील आरक्षण मागतायत त्यांना काही धोका नाही? आदिवासींच्या डिलिस्टिंग पॉलिसी खाली आता जल, जमीन, जंगल सगळं निघून जाणार आहे, त्यांनाही धोका आहे ना. हो ना. त्या जाणीवा कोणी निर्माण करायच्या की इतर समाज घटकामध्ये सुद्धा संविधानाविषयीच्या जाणीवा जिवंत करण्याची जबाबदारी ही आंबेडकरी समुदायाची आहे. त्यातून निर्माण झालेले कार्यकर्ते, जे काय प्रबुद्ध वर्ग आहे, त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी नीटपणे पार पाडली तर संविधानाला धोका आहे. हा जो काही सध्या वातावरण आहे, जे आपण म्हटलंय की हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे येते, अगदी लोकतंत्र जाऊन एकाधिकारशाही यावी अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे का? घटनात्मक कायदेशीर चौकट बाजूला ठेवून इतर अन्य मार्गाद्वारे राजसत्तेचा, प्रशासन यंत्रणेचा
वापर होतोय का, तर हे सगळं होतंय, गोष्ट खरी आहे. खरी. परंतु एक गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की राज्यघटनेची चौकट फार मजबूत आहे. भारतीय राज्यघटना सहजासहजी कुठल्याही कितीही ताकदवार नेत्याला सरकारला हुकुमशा होऊ देत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. इतिहास. पण हे जरी गृहीत धरलं तरी आपण म्हणत होतो जम्मू काश्मीर जाणार नाही गेलं, बाबरी मस्जिद पडणार नाही गेली, त्यामुळं हिंदू राष्ट्र होणारच नाही अशी सहजपणे बाब घेऊन आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. बरोबर. पण या ठिकाणी आणखीन एक बाब आहे की या देशात जेवढा ॲग्रेसिव्ह हिंदू आहे तेवढा मॉडरेट हिंदू आहे. आणि जो मॉडरेट हिंदू आहे त्याचा ॲग्रेसिव्ह हिंदूपणाला विरोध आहे. ही सुद्धा हिंदू समाजातील एक अंतर्गत परस्पर विरोधी बाब आहे. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. खरं. आणि इवन हिंदू धर्मातील सगळ्या स्त्रिया या जुन्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला स्वीकारतील असं कोणी मानण्याची काही गरज नाही. बरं, हे आपण जे बोलतोय ते सत्ताधाऱ्यांना कळत नाही असं म्हणावं का? नाही, कळत असावं. परंतु धर्मांधवादी राजकारण जेव्हा यशस्वी होत असतं तेव्हा त्याचा वापर सातत्यानं होणं हे स्वाभाविक आहे. आणि तोच वापर नेमका आज आपल्याला आढळतोय. पण असं जरी असलं तरी राज्यघटना फार मोडीत काढता येईल वगैरे अजिबात शक्य नाही. आणि हे सरकार ते करण्याचं काम धाडस तेवढं करूही शकत नाही. पण म्हणून मी म्हटलं की ते करणार नाही म्हणून हातावर हात ठेवून गप्प बसणं, आता मग बिल पण आणलं ते, हा सुद्धा शहाणपणा नाही. मग बिल असो, उद्या शेतकऱ्यांच्या जमिनी अक्वायर करण्याची अमर्याद पॉवर असो, किंवा आदिवासींचे अधिकार, इतर समाजांचे अधिकार काढून घ्यायचे, उद्या भविष्यात CAA NRCच्या माध्यमातून दुसरे प्रयोग येऊ शकतात. पण याच्यावरती एकच मार्ग आहे. मार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांची राजकीय ताकद कमी करणं आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात जे आहे त्यांची स्वतःची राजकीय ताकद वाढवणं हा एकमेव मार्ग आहे. पण हा मार्ग म्हणजे पर्यायानं काँग्रेसची ताकद वाढवावी असं उत्तर आहे का? तर तसं उत्तर नाही आहे त्याचं. पर्यायानं फुले शाहू आंबेडकरी एक स्वतंत्र विचारधारा आहे, एक स्वतंत्र राजकारण आहे, एक स्वतंत्र राष्ट्रीय प्रश्नाविषयीच्या भूमिका आहेत, जाती व्यवस्थेबद्दल एक स्वतंत्र भूमिका आहे ना. तर त्या भूमिका तुम्हाला पुढे रेटायच्या असतील तर तुम्हाला स्वतंत्र राजकीय अस्तित्वाची गरज आहे. खरंय. ते राजकीय अस्तित्व जेवढं आपण प्रभावी करू तेवढा तो मेसेज पूर्ण जाईल. अगदी. आणि एक बाब लक्षात घ्या की उद्या भविष्यात संस्कृतीकरणाच्या राजकारणात काँग्रेस आणि BJP फार एकमेकाला विरोध करतील हे शक्य नाही. तेव्हा मग ती जी पोकळी आहे ती कोणी भरून काढायची? अगदी अर्थातच फक्त आणि फक्त आंबेडकरी राजकारणच भरून काढू शकतो. आणि ही आंबेडकरी राजकारण करणाऱ्या मंडळीला जाणीव असण्याची गरज आहे. कारण काँग्रेस आणि BJP मध्ये संस्कृतीकरणाच्या मुद्द्यावरती फार काही मतभेद आहेत असं काही आपण मानायची गरज नाही. आणि तेच म्हणून की काँग्रेस पक्ष सत्ता करण्याच्या राजकारणात तो मदतीला येऊ शकतो, परंतु संस्कृती संघर्षाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या जवळचा नाही, किंबहुना तो BJPच्या जवळचा आहे. आणि शिवसेना वगैरे हे लहानसहान पक्ष तर ते सहज हिंदुत्वाच्या गळाला लागून BJPकडे कधीही झुकू शकतात. हे वातावरण असताना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंबेडकरी चळवळीचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतःची राजकीय ताकद आणि या ताकदीच्या माध्यमातून, अस्तित्वाच्या माध्यमातून जे कोणी BJP संघ परिवार विरोधात असणारे राजकीय प्रवाह त्यांच्यासोबत प्रवास, परंतु आपल्या अजेंड्यासह कार्यक्रमासह, आणि तोही तेवढा पुरता, अस्तित्व मिटवून नाही, अस्तित्व संपवून नाही. जर अस्तित्व संपलं तर भविष्यात याच्यापेक्षा जास्त आव्हानं समोर येतील आणि त्यांचा मुकाबला करणं कदाचित शक्य होणार नाही. ही भविष्यातील चाहूल लक्षात घेऊन
स्वतःची राजकीय ताकद आंबेडकरी राजकारणानं मजबूत करावी आणि त्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी अजेंडा राबवावा, हीच खऱ्या अर्थानं जयंती आहे. जयंती आहे. क्या बात आहे सर. मला ह्या सगळ्या गोष्टीकडे हेच मला एक आशावाद दिसतो की अर्थातच आपण आशावादी आहोत. आणि द डायनॅमिक्स अँड रिलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम हे पुस्तक खऱ्या अर्थाने समाजाला आणि आत्ताची जी नवी पिढी 21व्या शतकात, आता 25व्या म्हणजे 21वं शतक तारुण्यावसत आहे, 2025 चालू आहे. मग ती तरुण पिढी जी आहे त्या पिढी नक्की वाचावं, काय वाचावं आणि वाचन नक्की कोणत्या विषयाचं करावं, अध्ययन कोणत्या विषयाचं करावं, चिंतन आकलन करण्यासाठी नक्की विषय कोणते निवडावे आणि त्यांचा त्यामागचा एक कॅनव्हास कसा असावा, तो कॅनव्हास. नाही, मी मगाशीच म्हटलं की तारुण्यातल्या पिढीनं ओरिजिनल फुले शाहू आंबेडकर वाचावे. येस येस येस. दुय्यम दर्जाच्या लेखकांची पुस्तकं वाचू नये, हाताळावी, बघावी. मी वाचू नये असं म्हणणार नाही, बघावीचा गर्भ वगैरे संदर्भ बघावेत म्हणा, किंवा काय रिफ्लेक्शन्स आहेत त्यामुळे ते पडताळणी करावी. परंतु मूळ फोकस हा ओरिजिनल फुले शाहू आंबेडकरांचं एवढं साहित्य आहे की ते साहित्य जरी तुम्ही आत्मसात केलं तरी बाकीच्या दुय्यम दर्जाच्या साहित्यिकावर भिस्त ठेवण्याची गरज नाही. आणि म्हणून आजच्या युवा पिढीनं आम्ही जसं म्हणतो की कायद्याच्या भाषेमध्ये कॉमेंट्री वाचण्यापेक्षा मूळ कायदे वाचा, ते समजून घ्या, त्याच्यावरची निवाडे वाचा, त्याच्यात मूळ मथीचा अर्थ असतो, ते समजून घेतलं तर बाकीच्या एक सबऑर्डिनेट लेवलच्या साहित्याकडे जाण्याची गरज नाही. अगदीच. तर मित्रांनो, हे होते ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, ज्येष्ठ विधिज्ञ आणि आजच्या काळातील देशभर आणि देशाच्या बाहेर देखील सरांची व्याख्यानं होत असतात. सर वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं, आपले विचार, आंबेडकरी विचार, डॉक्टर आंबेडकरांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न लोकांसमोर मांडतात. समाजाचे प्रश्न ते एका विशिष्ट अगदी सांध्यापासून बांध्यापर्यंतची चळवळ, रस्त्यावरच्या चळवळीत देखील सरांचं नेतृत्व आहे, तसं संसदीय मार्गाने जाण्याचं नेतृत्व देखील सर देशभर करत असतात. आणि त्याचबरोबर सर हिंदी भाषिक, मराठी, इंग्रजी ह्या विविध प्रांगणात सर देशभरातल्या जवळजवळ 29 राज्यांमध्ये सरांचं रेग्युलर अगदी मी म्हणेल शेड्यूलच असतो की बाबा हा आपण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तो विचार पोहोचवला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने जयंतीला सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण नक्की कुठल्या ठिकाणी उभे आहोत त्याचं आकलन करा आणि तिथून आपल्याला आंबेडकरी विचार कसा लोकांपर्यंत नेता येईल, फुले शाहू आंबेडकरी विचार तो त्याची राजकीय अस्तित्वाची जी त्याच्या अस्तित्वाच्या राजकारणाची भूमिका आपल्याला मांडावी लागेल, हे सरांनी नमूद केलं. सरांचं गेल्या 11 एप्रिलला द डायनॅमिक्स अँड रेलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम हे पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं. ते पुस्तक आपण नक्की घ्या. त्यात सरांनी डॉक्टर आंबेडकरांना काय म्हणायचं आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचा त्यांचं विजन काय आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यात 2 भाषणं आणि 1 पत्र आहे, लेटर आहे. तर ते देखील आपल्याला वाचता येईल आणि मग आपण देखील त्याच्यावरचं विश्लेषण करून सरांचं पुस्तक वाचून त्यांनी खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर आंबेडकरांच्या पुस्तकांकडे जाऊयात आणि ती पुस्तकं वाचूयात. सर आपला मी आभारी आहे, आपण आपला मूल्यवान वेळ दिलात आणि केतकी प्रकाशनाच्या जनमत या विचार आणि संस्कृतीच्या मंचावर आपण आलात. आपण आपल्या व्ह्युअर्सला खूप चांगले गायडन्स केलेत. म्हणून सरांचे व्हिडिओज येणाऱ्या काळात येत राहतील विविध विषयांवरती. यासाठी आपण जनमत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपलेही धन्यवाद. धन्यवाद सर.